ब्रेकिंग लोकमतच्या डिजिटल पेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। पुण्यातल्या पोर्शे कल्याणीनगरच्या पोर्शे हिट अँड रन प्रकरणामध्ये रोज नव्या अपडेट्स येत आहेत। या सगळ्यामध्ये व्यवस्थेमधल्या जे काही दोष होते त्याच्यावरती मोठा जनआक्रोश उभा राहिल्यानंतर या सगळ्या प्रकरणात मोठी कारवाई जी आहे ती बघायला मिळाली। या सगळ्यात जे अल्पवयीन आरोपीचे आईवडील आहेत, कुटुंबीय आहेत, यांना सगळ्यांना अटक करण्यात आलेली होती। आज सकाळी शिवानी अग्रवाल जी अल्पवयीन आरोपीची ज्यांना अपघात घडवून आणलेला होता त्याच्या आईची आज सकाळी पोलिसांनी तिच्या आईला घरातून ताब्यामध्ये घेतलेलं आहे। आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील। या सगळ्या प्रकरणामध्ये अपघात घडवणारा जो अल्पवयीन आरोपी आहे तो सुधारगृहामध्ये होता। या सुधारगृहामध्ये त्याला सुधारगृहामध्ये ठेवायचा आदेश जे आहेत ते बाल न्याय मंडळानं दिलेले होते। 5 तारखेपर्यंत तो सुधारगृहामध्ये असणार आहे। त्याच्यामुळे त्याची चौकशी करायची असेल तर पुणे पोलिसांना प्रत्येक वेळेस बाल न्याय मंडळासमोर एक अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर बाल न्याय मंडळानं परवानगी दिल्यावर कुटुंबीय किंवा बाल न्याय मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये ही चौकशी जी आहे ती करावी लागते। या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता एक महत्त्वाची अपडेट जी येते ती म्हणजे आई जी आहे ती आई या अल्पवयीन आरोपीची पोलिसांच्या ताब्यात आहे आणि बाल न्याय मंडळामध्ये या आरोपीच्या आईला आज नेलं जाईल। तिला पुण्यातलं रेंजिल्समधलं जे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं युनिट 3 आहे तिथं सकाळी आणण्यात आलेलं आहे तिच्या राहत्या घरून आणि इथून तिला बाल न्याय मंडळामध्ये नेलं जाईल। तिथं अल्पवयीन आरोपी जो आहे त्याच्यासमोर त्यांची चौकशी जी आहे ती केली जाईल। या बाल न्याय मंडळाचे एक सदस्य तिथे उपस्थित असतील। त्यानंतर पोलीस या सगळ्या जे 2 वेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, एक गुन्हा अपहरणाचा आहे, एक गुन्हा ससून रुग्णालयामध्ये ब्लड सॅम्पल बदलण्याचा जो कट करण्यात आलेला आहे त्याचा आहे। सगळ्यात आधी अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये या शिवानी अग्रवाल यांना अटक केली जाईल। दुपारून जेव्हा ही चौकशी संपेल त्यानंतर तिला अटक केली जाईल। त्या गुन्ह्याचं कामकाज जे न्यायालयीन कामकाज ते संपल्यानंतर जो दुसरा गुन्हा आहे ससून रुग्णालयाचा त्याच्यामध्ये त्यांची अटक जी आहे ती पोलिसांकडून मागण्यात येईल। या सगळ्या प्रक्रियेमध्ये बराच काळ आणखी 8 दिवस लागू शकतात। या कुटुंबापैकी आता अल्पवयीन मुलाचे वडील जे आहेत ते आणि आजोबा आधीच पोलिसांच्या कोठडीमध्ये आहेत। वेगवेगळे 3 गुन्हे जे आहेत या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि आता ते न्यायालयीन कोठडीत आहेत। आज पुन्हा विशाल अग्रवाल जे या अल्पवयीन मुलाचे वडील आहेत त्यांची सुद्धा पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात येणार आहे। ही कोठडी मागण्यात येईल ती ससून रुग्णालयामध्ये जे ब्लड सॅम्पल्स बदलण्यात आलेले होते त्यातला जो कट करण्यात आलेला होता 120B हे कलम लावण्यात आलेलं आहे आणि या कटात सहभाग असल्याच्या आरोपावरून विशाल अग्रवाल याला अटक पोलीस पुन्हा करतील। सुरेंद्र अग्रवाल यांची न्यायालयीन कोठडीमध्ये यापूर्वीच रवानगी झालेली आहे। हे सगळं प्रकरण जिथून सुरू झालं त्याच्यानंतर जो जनआक्रोश उभा राहिला त्यानंतर पोलिसांनी अत्यंत कठोर कारवाया ज्या आहेत त्या करायला सुरुवात केलेली होती आणि या कारवायांनुसार आधी या अल्पवयीन आरोपीला सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलं। त्याला ॲडल्ट म्हणून म्हणजे सज्ञान म्हणून त्याच्यावरती खटला चालवायची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला। या सगळ्या प्रक्रियेनंतर बाल न्याय मंडळानं या आरोपीला 15 दिवस बाल सुधारगृहामध्ये ठेवायचे आदेश दिलेले होते। म्हणजे 5 तारखेपर्यंत त्याला बाल सुधारगृहामध्ये ठेवण्यात येईल। त्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी या बाल न्याय मंडळाकडे अर्ज केलेला होता। काल या अर्जाला मंजुरी जी आहे ती बाल न्याय मंडळानं दिल्यामुळे आज या अल्पवयीन मुलाची चौकशी जी आहे ती तिथं केली जाणार आहे। ती चौकशी नियमाप्रमाणे करावी लागेल ज्याच्यामध्ये पोलीस जे आहेत पोलीस जिथं आरोपींची चौकशी करतात तिथं त्यांना नेता येणार नाही। ज्याला चाइल्ड फ्रेंडली असं म्हटलं जातं किंवा लहान मुलांसाठी योग्य असलेल्या वातावरणामध्येच त्याच्याकडे चौकशी जी आहे ती पोलिसांना करावी लागेल। त्याच्यामुळे साहजिक आहे पोलीस त्याला तिथून बाहेर आणून इतर कुठल्या तरी ठिकाणी जिथं त्याला योग्य वाटेल किंवा त्याला सुरक्षित वाटेल त्याच्यावर कुठलाही दबाव येणार नाही या सगळ्याची काळजी पोलिसांना घ्यावी लागणार आहे। कारण हा आरोपी जो आहे तो अल्पवयीन आहे आणि हा ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट ज्याला बाल हक्क कायदा असं म्हटलं जातं त्यानुसार त्याची चौकशी करतानाची जागा जी आहे ती जागा चाइल्ड फ्रेंडली असावी लागते। त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये किंवा गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये त्याची चौकशी करता येणार नाही। एक गोष्ट आपल्याला बघावी लागेल आज जे पोलीस दिसतात एकतर हे गुन्हे शाखेचे पोलीस असल्यामुळं सिव्हिल ड्रेसवरती आहेत आणि दुसरी गोष्ट या अल्पवयीन आरोपीची जेव्हा चौकशी करायला जातील तेव्हा सुद्धा पोलिसांना पोलिसांच्या वेशामध्ये जाता येणार नाही। त्यांना सिव्हिल ड्रेसमध्येच जाऊन या आरोपीची चौकशी करावी लागेल असे कायद्याने ठरवून दिलेले काही नियम आहेत त्यानुसार पोलीस या चौकशीसाठी जातील। शिवानी अग्रवाल हिचा या सगळ्या प्रकरणामधला नेमका रोल काय या सगळ्याबाबत पोलिसांकडे जी माहिती होती
ती पोलीस आता तिच्याकडे चौकशीमध्ये तपासतील. याचं कारण असं आहे, या सगळ्या गुन्हा घडल्यापासूनच्या ज्या प्रक्रिया झाल्या, ज्याच्यात सर्वात आधी ससूनमध्ये ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रकार घडला, त्याच्यामध्ये सुद्धा शिवानी अग्रवाल ही तिथे उपस्थित होती. जे रक्ताचं सॅम्पल देण्यात आलेलं आहे ते सॅम्पल सुद्धा शिवानी अग्रवाल हिचा असण्याची शक्यता आहे, तशी माहिती पोलिसांना मिळालेली होती. आणि त्यामुळे सगळी चौकशी जी आहे ती पोलिसांना करायची आहे. मात्र त्यापूर्वी या आरोपीला, जो अल्पवयीन आरोपी आहे, त्याची चौकशी करताना आई म्हणून शिवानी अग्रवाल यांचं तिथं असणं हे महत्वाचं आहे. म्हणून काल शिवानी अग्रवाल यांना नोटीस देण्यात आलेली होती. त्या आज सकाळी पहाटे घरी आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या या कार्यालयामध्ये आणलेलं आहे. इथं आणल्यानंतर आता त्यांची प्राथमिक चौकशी होईल. सगळ्यात महत्वाचं आहे ती मुलाच्या समोर जी चौकशी करायची आहे, मुलाच्या समोर जी चौकशी करायची आहे तेव्हा आईची उपस्थिती असावी, यासाठी ही चौकशी जी आहे शिवानी अग्रवाल यांच्या समोर केली जाईल. आणि त्यानंतर त्यांची अटक जी आहे ती कागदोपत्री अटक दाखवली जाईल. हे सगळं प्रकरण जितकं दिसतंय तितकं साधं सोपं नाहीये. सुरुवातीला हिट अँड रनचं प्रकरण असलेल्या या केसमध्ये एकानंतर एक 3 गुन्हे दाखल होत गेले आणि या 3 गुन्ह्यांनंतर त्याचा तपास जो आहे तो सुद्धा पोलिसांना करावा लागतोय. संशयाच्या फेऱ्यामध्ये जे वडगाव शहरीचे आमदार आहेत सुनील टिंगरे, ते सुद्धा आलेले होते. त्यांची सुद्धा या सगळ्यामध्ये नावं घेतली जात होती. मात्र पोलिसांनी रेकॉर्डवरती आतापर्यंत सुनील टिंगरे यांचा संबंध असल्याचा कुठलाही उल्लेख जो आहे तो केलेला नाही. आपण घटना घडली त्यावेळेस ओळखीचे असल्यामुळे येरवडा पोलीस ठाण्याला गेलो होतो, असं स्पष्टीकरण सुनील टिंगरे यांनी यापूर्वी दिलेलं आहे. या सगळ्या दरम्यान तपासाच्या अचानक शिवानी अग्रवाल जी आहे, विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना अटक झाल्यानंतर शिवानी अग्रवाल जी अल्पवयीन आरोपीची आई आहे ती आणि त्याचा मोठा भाऊ जो आहे तो यांनी फोन बंद केले आणि गेले 5 दिवस ते पोलिसांच्याही संपर्कात नव्हते, घरीही नव्हते. त्याच्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलेला होता. या प्रकरणामध्ये पोलीस त्यांना अटक करणार आहेत हे जवळपास निश्चित होतं. त्यामुळे आता शिवानी अग्रवाल हिला या गुन्हे शाखेच्या कार्यालयातून घेऊन तिला JJB अर्थात बाल न्याय मंडळ जे आहे तिथं नेलं जाईल आणि तिथे मुलाची चौकशी जी आहे ती केली जाईल. दरम्यान या गुन्ह्यामध्ये अनेक वेगवेगळ्या घटना एकाच वेळी घडतायत. वेगवेगळ्या टीम्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या टीम्स तपास करतायत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांना समोर आणायच्या. त्या म्हणजे ब्लड सॅम्पल्स जी आहेत, बदललेली ब्लड सॅम्पल्स नेमकी कुणाची आहे, शिवानी अग्रवाल यांचा त्याच्यात काय संबंध होता. कारण हे ब्लड सॅम्पल्स घेताना जिथं CCTV नाहीये अशा खोलीमध्ये शिवानी अग्रवाल हिचं ब्लड सॅम्पल घेण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे. या सगळ्याबरोबर यात जो अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळ नावाचे जे डॉक्टर्स आहेत, ज्यांना अटक करण्यात आलेली आहे ब्लड सॅम्पल्स बदलल्याच्या संदर्भामध्ये, त्या सगळ्या प्रकरणात नेमका शिवानी अग्रवाल यांचा रोल काय होता, पैशाची काही देवाणघेवाण झाली आहे का, ती कुणी दिली आहे, पैसे कुठून आणले, किती रुपये त्यांना कबूल करण्यात आलेले होते. त्याचबरोबर जो चालक या कुटुंबाचा, अग्रवाल कुटुंबाचा जो चालक अटक करण्यात आलेला आहे, माफ करा, ज्या चालकाला यांनी डांबून ठेवलेलं होतं, किडनॅपिंग त्याचं केलेलं होतं, त्या चालकाने जी माहिती दिली आहे, त्याला जेव्हा डांबून ठेवण्यात आलं घरामध्ये, तेव्हा शिवानी अग्रवाल ही घरामध्ये उपस्थित होती. त्याच्या अपहरणामध्ये तिचा सहभाग जो आहे तो पोलिसांना निष्पन्न झालेला आहे. त्याच्यामुळे त्याची सुद्धा चौकशी जी आहे ती शिवानी अग्रवालकडे पोलिसांना करायची आहे. अपहरणाचं प्रकरण जे ड्रायव्हरच्या ते वेगळं प्रकरण आहे. ससून रुग्णालयामध्ये ब्लड सॅम्पल्स बदलल्याचं जे प्रकरण आहे ते प्रकरण वेगळं आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये शिवानी अग्रवाल हिची चौकशी होईल. सुरुवातीला तिला अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये अटक केली जाईल अशी माहिती आपल्याला पोलीस सूत्रांकडून मिळते. त्यानंतर त्या गुन्ह्याची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिला जो ससून रुग्णालयातला ब्लड सॅम्पल्स बदलल्याचा कटाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये सुद्धा अटक करण्याची शक्यता जी आहे ती आहे. आपण न्यूज 18 लोकमतनं शिवानी अग्रवालला अटक होणार ही बातमी 4 दिवसांपूर्वीच दिलेली होती. त्यानुसार पोलिसांनी आज तिला ताब्यात घेतलंय. सुरुवातीला अल्पवयीन आरोपीची आईच्या उपस्थितीमध्ये चौकशी होईल आणि त्यानंतर शिवानी अग्रवाल हिला अटक दाखवली जाईल. तिच्या अटकेनंतर त्या गुन्ह्याची, अपहरणाच्या गुन्ह्याची चौकशी जी आहे ती असेल किंवा या सगळ्या एकूण गुन्ह्यांमधल्या कटात सहभाग तिचा कसा आहे या सगळ्याची चौकशी जी आहे ती केली जाईल. हे सगळं झाल्यानंतर नेमका शिवानी अग्रवाल हिचा या गुन्ह्यामध्ये काय काय सहभाग होता, तिच्यावर काय काय आरोप ठेवलेत, या सगळ्या गोष्टी समोर येऊ शकतील. माध्यमांनी सुद्धा हा विषय अत्यंत त्वेषानं लावून धरलेला आहे. या सगळ्या परिस्थितीत अग्रवाल कुटुंबातले सगळेजण, केवळ मोठा मुलगा सोडला तर आताच्या घडीला सगळेजण हे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्यांची चौकशी करण्यासाठी अनेक वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सुद्धा येताना दिसत आहेत. आपण पाहतोय आता गुन्हे शाखेचे उपायुक्त जे आहेत ते गुन्हे शाखेचे उपायुक्त सुद्धा चौकशी कामी दाखल झालेले आहेत आणि चौकशीसाठी फोन जे आहेत ते
उपायुक्त जे आहेत ते इथं दाखल झालेले आहेत, ते चौकशी करतील आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय समोर येतं, शिवानी अग्रवाल यांचा रोल काय, या सगळ्या गोष्टी चौकशांती समोर येतील. एक नक्की एका अल्पवयीन मुलाच्या हिट अँड रन प्रकरणापासून सुरू झालेल्या एका बड्या बापाचं पोरग रस्त्यावरती बेफाम वेगानं गाडी चालवतं आणि 2 जणांचा जीव घेतं त्यांना चिरडून. या सगळ्या प्रकरणानं त्यांना व्यवस्था या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या निर्ढावलेल्या पद्धतीनं वागत होती, त्यानंतर जो जन आक्रोश उभा राहिला, त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सुरू झाला. याच्यामध्ये काही राजकीय कंगोरे सुद्धा आले. या राजकीय कंगोरांनी राजकारण सुद्धा सुरू झालं. मात्र हे सगळं जरी सुरू असलं तरी ज्या अल्पवयीन आरोपीने हे सगळं केलेलं आहे, हे कृत्य केलेलं आहे, त्याच्या वडिलांना, आजोबाला आधीच अटक करण्यात आलेली होती. आता आईला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि दिवसेंदिवस या प्रकरणातल्या डेव्हलपमेंट ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती सुरू राहतील. जे गुन्हे शाखेचे उपायुक्त आहेत अमोल झेंडे, ते सुद्धा चौकशीसाठी आलेले आहेत. या गुन्ह्याचे तपास अधिकारी जे आहेत, सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत सुनील तांबे, ते सुद्धा इथं आलेले आहेत. इथं त्यांची चौकशी जी आहे ती काही वेळासाठी चौकशी केली जाईल आणि इथून तिला बालन्याय मंडळामध्ये नेलं जाईल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखी काय काय होतंय या सगळ्याचे अपडेट आम्ही आपल्याला देत राहू. तुम्ही न्यूज 18 लोकमतचं हे डिजिटलचं पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.